मी उद्धवोत्तम सोनवणे, राहणार शेरी बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मी एक यशवंत मंगल कार्यालय, हे माझं यशवंत मंगल कार्यालय म्हणून एक शेरीमध्ये आहे आणि ते मी या ठिकाणी चालवतो। त्यामध्ये कोणाचे लग्न जर असतील तर त्यामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं सर्व व्यवस्था या ठिकाणी करतो की लग्न कार्याला ज्या वराडी मंडळाला स्वयंपाक करण्यासाठी भांडे वगैरे लागतात ते उपलब्ध असतात, बसण्यासाठी खुर्च्या टेबल लागतात ते उपलब्ध असतात। त्यानंतर मग साऊंड सिस्टीम वगैरे चांगल्या पद्धतीचे असते आणि अशा प्रकारचे सगळी मोठं गार्डन या ठिकाणी म्हणजे लग्न कार्यासाठी आहे। अशा प्रकारचं एक मंगल कार्यालय माझं आहे आणि हे मी व्यवसाय करत आहे। आष्टी तालुक्यातील कडा या गावापासून जवळच असलेल्या शेरी या गावचे भूमिपुत्र डॉक्टर उद्धव उत्तमराव सोनवणे या गावामध्ये आणि या परिसरामध्ये सुप्रसिद्ध आहेत। विविध क्षेत्रामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय असे आहे। तसेच धार्मिक क्षेत्रामध्येही त्यांचे चांगले नाव आहे। सामाजिक क्षेत्राचीही त्यांना मोठी आवड आहे आणि सध्या ते यशवंत मंगल कार्यालयाच्या माध्यमातून या भागामध्ये चर्चेमध्ये आलेले आहेत। अगदी मुख्य रस्त्यालगतच त्यांचे हे यशवंत मंगल कार्यालय आहे आणि ते या भागामध्ये फेमस झालेले आहे। म्हणून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे कार्य करणारे डॉक्टर उद्धवराव सोनवणे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र। मुलाखतीच्या माध्यमातून अनेक चांगल्या व्यक्तींना आम्ही मांडत आलेलो आहोत। नेमका प्रश्न असा पडतो की मुलाखत म्हणजे काय? तर मुलाखत म्हणजे एवढंच की ज्या व्यक्तीची दखल घेतली असते ती व्यक्ती मुलखा वेगळी असते। अनेक हाल अपेष्टा, अनेक संकट, अनेक प्रसंग झेलत ती व्यक्ती पुढे आलेली असते आणि मग जी व्यक्ती संकटाला घाबरत नाही, संकटावर मात करते, ती व्यक्ती मुलाखतीस पात्र असते। आपल्यासमोर आहेत आज या आष्टी तालुक्यातील अर्थातच कडा या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं शेरी हे गाव नाही का? या गावचे भूमिपुत्र, काही काळ वैद्यकीय क्षेत्रात काम केलं, आता यशवंत मंगल कार्यालय याच्या माध्यमातून उत्तम कार्य करत आहेत। तर आपल्यासमोर आहेत डॉक्टर उद्धव उत्तम सोनवणे सर। मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून, अगदी जडणघडणीपासून ते अगदी मंगल कार्यालय उभारणीपर्यंत प्रवास काय नाही? तर प्रथम मी तुमचे असे आभार मानतो की आणि माझं भाग्य समजतो की तुमच्यासारखे चॅनलचे लोक माझ्याकडे येऊन माझी मुलाखत घेतात। हे एक मला विशेष वाटलं याच्यामध्ये। आणि उद्धवजी, निश्चितपणे हे आमचे भाग्य करत की आपल्यासारख्या चांगल्या व्यक्तीला, प्रामाणिक व्यक्तीला आम्ही मानतोय। एक विचारावं असं वाटतं की शेरी हे तुमचं मूळ गाव नाही? मूळ गाव शेरी। विचारावं असं वाटतं की कशा प्रकारे जडणघडण झाली, तुमचं कुटुंब, आई वडील, एकूणच तुमचा जो प्रवास आहे ते सांगा। तर जीवन प्रवास म्हणजे लहानपणीपासून आमचं सर्व घरची मंडळी म्हणजे शेतकरी वर्गातून आमचं जीवन सुरू झालेलं। सगळं शेतकरी वर्गामध्ये आमचे वडील शेती करायचे, आई शेती करायची आणि ते शेती करत असताना आमचं शिक्षण चालू होतं। शिक्षण चालू असताना साधारण 8वी 9वीच्या शिक्षण चालू असताना त्या काळात मी हाल अपेष्टाच असायच्या आणि शैक्षणिक जीवन जगत असताना खर्च हा असतोच। त्या खर्चाचं कसं बसं ते शेतकरी आमचे पूर्तता करायचे वडील आमचे। परंतु माझं 10वीचं शिक्षण झालं आणि तेव्हापासून मला म्हणजे असं म्हणजे हे झालं की आता आपल्याला कुठे ॲडमिशन घ्यायचं 10वी नंतर, की 10वी नंतर आपण आता मेडिकलमध्येच कुठलं तरी आपण फार्मसी वगैरे करू किंवा काय करू, असं तेच विचार चालू असतानाच माझे वडिलांना बैलांनी मारलं। शेती करत असल्यामुळे ते शेतीत बैलाचा वापर करत होते आणि त्यांना बैलांनी मारलं। माझं वय म्हणजे त्यावेळेस 10वीला होतो मी, म्हणजे साधारण
17 वर्षाचाच होतो मी. आणि मला मुळात माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 5 जण सगळे भाऊ, म्हणजे मी एक मुलगा आणि 4 बहिणी मला. तर वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस एका बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि 2 बहिणीचे लग्न झाले होते आणि 2 बहिणीचे लग्न राहिलेले होते. एक वडील कैलासवासी उत्तमराव उत्तम सोनवणे. यशवंतराव सोनवणे. मला असं वाटतं की उत्तमरावाने तुम्हाला उत्तम घडवलं खरं तर, नाही का? आणि जे काही तुम्हाला दिले ते भरभरून दिले. वडील जेव्हा जातात ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपला आधार निघून जातो, नाही का? कारण या जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ कोण असतात तर ते म्हणजे आपले वडील असतात. तर वडिलांच्या पाठीमागे एक मुलगा म्हणून, नाही का, जे आपण झगडलात लढलात ते सांगायचं. म्हणजे वडील गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी ही माझ्यावरतीच आल्यासारखी झाली. आणि जबाबदारी काय असते हे तर त्यावेळेस असं काय म्हणजे असं कळत नव्हतं. परंतु बुवा आपल्याला पुढे पाऊल टाकायचं कुठलं बी रोजचं, आज उद्याच्याला काही संसारामध्ये प्रत्येक वस्तू जी लागती. आता आई तर संकटात सापडली. आईचं पण म्हणजे दुःखात फार हे झालं, पण आईने थोडासा उभार धरला आमच्या. आणि ते कष्ट करीत असल्यामुळे पूर्वीपासूनचं एक तिचं ध्येय होतं की काम केलं तरच आपल्याला खायला भेटणार आहे, नाहीतर आपल्याला म्हणजे खायलासुद्धा भेटणार नाही. तर मग त्या काळात मी असा विचार केला की मग आता आपल्यालासुद्धा कुठेतरी काम करावं लागेल. तर 10वी नंतर माझा मित्र राऊत दत्तात्रय परबती हा एक माझा क्लासमेट होता. आणि त्याच्या काकाचं एक हॉटेल आहे बा, आत्ता कडा बस स्टँडच्या समोर एक हॉटेल आहे. त्या बस स्टँडच्या हॉटेलमध्ये त्या माझ्या मित्राने आणि मी सुट्टीच्या काळामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्ट्या लागल्या की आम्ही त्या काळामध्ये हॉटेलमध्ये एक 3 महिने 4 महिने उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या काळामध्ये त्या हॉटेलमध्ये काम केलं. आणि पुढे चालून 11वीला ॲडमिशन झालं. 11वीला अमोलक शाळेमध्येच ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस सायन्सची त्या ठिकाणी सुरुवातच झालेली होती, सायन्सच्या विभागाची. आणि ते करत असताना मग आपल्याला पुढे कसं जे आपले ॲडजस्टमेंट करायची त्या दृष्टिकोनातून मी एक कापड दुकानामध्ये कामाला राहिलो. कड्यामध्येच कापड दुकान आहे, कीर्ती क्लॉथ स्टोअर म्हणून होतं, तिथे कामाला राहिलो. असं करून मी 11वी 12वी 2 वर्ष ते काढले. आणि 12वी नंतर पुढे असं काम करत असताना की आपण दुसरं काहीतरी काम करायला पाहिजे असं विचार करून मी इथे एक गुंजाळ हॉस्पिटल म्हणून होतं, त्या गुंजाळ हॉस्पिटलमध्ये मग मी त्या डॉक्टरांशी भेटायला गेलो. त्या ठिकाणी डॉक्टर गुंजाळ, डॉक्टर वारे आणि डॉक्टर भुसकुटे हे 3 लोक एकत्रित काम करत होते. आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या का प्रकारचं होणं पण मला काम मिळावं या उद्देशाने मी त्या ठिकाणी गेलो आणि मी ते त्या ठिकाणी काम चालू केलं. तर ते काम करत असताना हळूहळू मला वैद्यकीय क्षेत्रातली माहिती होत गेली. त्या ठिकाणी पेशंटचे म्हणजे डॉक्टर कसे पाहतात, काय करतात, आजार कसे म्हणजे ते डायग्नोसिस कसे करतात, ट्रीटमेंट काय देतात, ट्रीटमेंट कशी देतात, अशा प्रकारे. आणि त्या ठिकाणी एक पॅथॉलॉजिकल लॅब होती. डॉक्टर वारेंची मिसेस रजनीताई वारे या त्या लॅबचं काम पाहत होत्या. आणि मला जास्त काम त्या ठिकाणी असायचं, त्यामुळे मला लॅबचं काम त्या ठिकाणी अगोदरच शिकायला भेटलं. आणि पुढे चालून मी मग असं विचार केला की आपणच जर थोडंफार हे शिक्षण जर घेतलं तर आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होईल. एक 5 वर्ष त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर मी पुढे चालून एक जामखेडला DMLT म्हणून कोर्स होता, तो डिप्लोमा कोर्स मी केला. आणि 2 वर्षाचा कोर्स तो केल्यानंतर कड्यामध्येच डॉक्टर गांधी यांच्याशी एक संपर्क साधून मग डॉक्टर गांधी होते, डॉक्टर खिलारे, डॉक्टर शेंडगे, डॉक्टर चौधरी, गावामध्ये जे डॉक्टर लोक प्रॅक्टिस करत होते तर त्यांच्याशी संपर्क करून की बाबा अशी पॅथॉलॉजी जर मी प्रायव्हेटमध्ये जर चालू केली तर कसं काय राहील. तर त्यांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला आणि पुढे चालून मी माझी पॅथॉलॉजी चालू केली. पॅथॉलॉजी चालू करत असताना माझ्याकडं फक्त 1000 रुपये माझे स्वतःचे होते त्या काळामध्ये. आणि इतर माझे चुलते जे होते काका महादेव यशवंत सोनवणे यांनी मला उधारीवरती काही सामान त्या ठिकाणी पॅथॉलॉजीचं मला आणून दिलं. आणि तो सेटअप तयार करून मी त्या ठिकाणी
माझा प्रवास म्हणजे चालू झाला. तर पॅथॉलॉजी तर सुरू केली, पण आम्हाला ते ऐकायचं तुम्हाला उल्लेख केला होता की काही बहिणींचे लग्न राहिले होते नाही का? हो 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 तर एक त्यांचा तुम्ही फक्त भाऊच नाहीत, हो तर वडिलाची भूमिका निभावली खरं तर. हो तर हे जे आहे, कारण असं म्हणतात की लग्न करणं सोपं नसतं नाही का? हो हो कारण ते खर्चाची बाब आहे. तर कशा प्रकारे ही जी आर्थिक परिस्थिती आहे ही काय होती नेमकी, कसं फेस झाला आणि त्यातनं कसे बाहेर पडले? हो. आता हा जीवनभर सर माझ्या बिझनेसपर्यंत मी समजा इथपर्यंत असा प्रवास हा तो झाला. पण घरगुती जो प्रवास होता तर ते आई आणि आम्ही आणि दोन बहिणीचे लग्न झालेले होते. 2 बहिणी लग्न झालेले नव्हते दोघी बहिणींचे. तर पुढे चालून आम्ही शेतामध्ये त्या काम करायच्या. मी काही जसा वेळ भेटेल तसं काम करायचो. आणि पुढे चालून एक माझी मोठी बहीण जी होती तर सुनीता ही, तर तिला स्थळ आल्यानंतर आमचे वडील डोंगरगणला गुळवे म्हणून काम करत होते. म्हणजे ते पूर्वी गुळाचं गुऱ्हा जे असायचं त्या ठिकाणी गुळवे म्हणून ते काम करत असायचे. आणि त्यांचा स्वभाव असा बोलका असल्यामुळे त्या परिसरामध्ये दादेगाव झालं आणि डोंगरगण झालं. प्रत्येक त्या गावातील कुटुंब त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखत होतं. आणि चांगला माणूस, गोड बोलणारा माणूस, चांगल्या स्वभावाचा माणूस असा ओळखत होता. म्हणून त्या दादेगावचे जे बांधल परिवार मंडळी जी होती तर त्या आमच्या मेव्हण्यांची आई ज्या होत्या त्यांना काकू म्हणायचे. तर त्या काकूंनी सांगितलं की आपल्याला यांची एक मुलगी आपल्याला करायची म्हणून. आमचे वडील असतानाच त्यांचा विषय व्हायचा की तुमची एक मुलगी आम्ही करणार, तुमची एक मुलगी आम्ही करणार म्हणून. तर पुढे चालून मग आमचे वडील वारल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या वर्षीच मुलीचं म्हणजे बहिणीचं लग्न करायचं होतं. तर मग त्यांचं स्थळ आलं आणि मग आमच्याकडे तर त्यांना माहीत होतं की यांच्याकडे देण्यासाठी काही नाही आहे म्हणून. तर मग त्यांनी आमच्याकडून हुंडा वगैरे कुठल्याही प्रकारचं काही घेतलं नाही आणि आम्हाला फक्त लग्न करून द्यायचं होतं. पण लग्न करून द्यायचं हे बी आमच्या म्हणजे एक अडचणीचा भाग होता किंवा लग्न करून देणंसुद्धा आमची परिस्थिती नव्हती तशी. आणि आमच्या वडिलांनी असे थोडे पैसे हे करून बीड बँकेमध्ये एक 20,000 रुपये त्या काळामध्ये त्यांनी ठेवलेली रक्कम होती. तर ती रक्कम आम्ही त्या काळामध्ये काढली आणि थोडंसं कर्ज झालं आणि आम्ही ते लग्न करून दिलं. आणि असं वाटतं की या लग्नात सुद्धा तुमच्या वडिलांचीच पुण्य काम वडिलांचे पुण्य कामाला आले की ते 20,000 रुपये जे होते तर ते आमचे म्हणजे लग्नाच्या दृष्टीने ते 20,000 रक्कम फार मोठी होती. आज मग 2 लाख रुपये जरी म्हणलं तर अशा प्रकारची ती रक्कम होती. पुण्य आहे. आणि ते जे तुमचे बांधलचे पाहुणे आहेत बांधलचे पाहुणे हो. त्यांनी खऱ्या अर्थानं मोठं मन दाखवलं. म्हणजे वडिलांचा जो स्वभाव होता तर तो अतिशय चांगल्या पद्धती म्हणजे असं त्यांनी कधी कोणाची खोटं बोलणं किंवा कोणाला फसवणं वगैरे अशा प्रकारे आणि ते संस्कार आमच्यावर असल्यामुळे की समाज आम्हाला थोडंसं म्हणजे अशा प्रकारे बहिणींचे लग्न पार पडले. बहिणींचे लग्न सर एक विचारावं वाटतं की लॅबच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण काम केलं नाही का? हो. मग लॅब हे सगळं सुरळीत सुरू असताना या ठिकाणी यशवंत मंगल कार्यालय जे आहे ते अगदी भव्य दिव्य खरं तर हो आणि ग्रामीण भागाच्या मानाने खूप मोठं आहे. हो. तर हे उभारण्याची जी संकल्पना आहे ती कशी सुचली, काय नाही कारण ठरवायचं? आता हे मी काही काळ रोटरी क्लबमध्ये हे काम करत होतो. रोटरी क्लबमध्ये मी सचिव म्हणून या पदावरती होतो. रोटरी क्लब समाजसेवेची आवड आहे. हां, समाजसेवेची आवड होती आणि समाजसेवेची आवड होती, अध्यात्मामध्ये बी आवड होती. त्या काळामध्ये आम्ही गुरुवारी मदन महाराज आमच्या परिसरामधलं एक मोठं म्हणजे संत म्हणून या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. त्यांचे सहवास मला म्हणजे लाभलेला होता आणि त्यांचे विचारही लाभलेले होते. त्यांच्या हातचे मला म्हणजे माळ वगैरे घातलेली आहे आणि तेव्हापासूनच मला अध्यात्माचं थोडंसं म्हणजे सवय लागलेली आहे म्हणा किंवा छंद लागलेला आहे. म्हणजे बा विठ्ठलाची आवड आहे. हां, विठ्ठलाची आवड आहे. ते विठ्ठलाची आवड असल्यामुळेच आणि सर्व गोष्टी ह्या दुःख जर विसरायचं असेल तर अध्यात्माशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणजे आणि त्या मदन महाराजांच्या कृपा आशीर्वाद असल्यामुळे ते स्वतः या ठिकाणी परिसरात असल्यामुळे आमच्या शिरीला काही कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर ते आमच्या घरी यायचे आणि घरी येत असल्यामुळे या ठिकाणी आता कड्याला मोठं संस्थान आहे मदन महाराज संस्थान म्हणून. त्याचे अध्यक्ष सध्या बबन महाराज बहिरवाल आहेत, हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल. आता आम्ही तर त्यावेळेस लहान होतो पण ते बबन महाराज बी त्यावेळेस ते शिकत असायचे त्यांच्याकडे. ते पण आमच्याकडे असे यायचे. त्यांच्या काळातल्या परिसरात रंगनाथ महाराज गावडे असतील
बोडखे दादा असतील, हे सगळे संत मंडळी आमच्याकडे येत असल्यामुळे आमच्यावरील संस्कार चांगल्या पद्धतीने होत होते. आणि पुढे चालून ते संस्कारच घेऊन आम्ही वागत असल्यामुळे मूळ मुद्द्यावर यायचं म्हणजे आपल्याला प्रवास करत असताना हे सगळ्या अडचणीतून पुढं जायचं, म्हणजे हे सगळे समाजाची बी आपल्याला हे लागलेले आहे. आणि तो व्यवसाय करीत असताना असं होतं की आपल्याला कोणाला फसवायचं नाही. आपण व्यवसायामध्ये सुद्धा आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आता माझा व्यवसाय म्हणजे रक्तलघवी तपासण्याचा व्यवसाय होता की बा याच्यामधून डायग्नोसिस काय, पेशंटला काय झालेलं आहे, शुगर आहे का, कुठं म्हणजे त्याचे पांढऱ्या पेशी वाढलेत का, रक्ताचं प्रमाण किती आहे का, याचे रिपोर्ट देणे किंवा टायफॉईड वगैरे आहे का, अशा प्रकारचे रिपोर्ट देणे हे कार्य होतं. तसं 15-20 वर्ष मी त्या याच्यामध्ये मी कार्य केलं. पेशंट हे आमच्याकडून डॉक्टर लोकांकडून आमच्याकडे रेफर व्हायचे. डायरेक्ट पेशंट आमच्याकडे अगोदर डॉक्टरकडेच जातात, आजारी पडल्यानंतर पेशंट डॉक्टरकडे जातात आणि त्यांच्याकडनं मग आमच्याकडे पेशंट येतो की बा याच्या अशा तपासण्या करून द्या म्हणून. तर पुढे चालून बऱ्यापैकी हॉस्पिटल बी भरपूर झाले, आमचा व्यवसाय बी बऱ्यापैकी चांगला चालत होता. पण काही काळानंतर लॅबचं प्रमाण हे वाढण्यात गेलं आणि आपली मूळ जमीन ही आमच्या शिरीला गावची जमीन असल्यामुळे असं वाटलं की त्या आपण जर असं मंगल कार्यालय सुरू केलं तर आपल्याला ते भाडं वगैरे बऱ्यापैकी येईल. पण त्या काळामध्ये सुद्धा एवढी मोठी गोष्ट जर करायची म्हणलं तर ती आपली ऐपत नव्हती. मग ऐपत नसल्यामुळे मी बँकेसाठीचा एक पूर्णवादी बँक त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी थोडंसं संपर्क करून विचारणा केली. तर मग माझं जे मार्केटमध्ये जे वागणं होतं थोडंसं चांगल्यापैकी व्यावहारिक वागणं होतं ते त्या ठिकाणी मला कामी आलं असं मला वाटतं. कारण त्या काळामध्ये 30 लाख रुपये मला त्यांनी लोन दिलं. आज कसा रिस्पॉन्स आहे? आज त्या काळामध्ये एक आता 8-9 वर्ष होऊन गेले या मंगल कार्यालय चालू केलं. तर मंगल कार्यालय काम चालू असतानाच मला त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे आम्हाला मंगल कार्यालयाची बुकिंग करायची, आम्हाला कार्यालयाची बुकिंग करायची. 3 वर्ष तर असं झालं की एकही तिथी होती ती रिकामी गेली नाही. त्याच्यामुळे मला ते कर्ज फेडण्यासाठी येतो त्याचा फायदा झाला. आता त्याच्यानंतर मंगल कार्यालय आणखी आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन व्यवसाय कुठलाही करायला गेलं की त्याच्यामध्ये स्पर्धा आहेच. मग हे मंगल कार्यालय चांगलं चालत असल्यामुळे रोडवरती हे काय झाकून राहणारी गोष्ट नाही. प्रवासी म्हणा, परिसरातील लोक म्हणा, अरे भव्य यांनी उद्योग निवडला आणि चांगल्या प्रकारे चालू झालं. त्याच्यामुळे लोक मोठमोठ्या लोकांना हा उद्योग म्हणजे आपण तर करू शकलो असतो, पण ह्या लहान छोट्या माणसांनी सुद्धा हा उद्योग केला आणि चांगल्या प्रकारे चालतोय. त्यानंतर परिसरात मंगल कार्यालय भरपूर झाले. तर आता मंगल कार्यालय भरपूर झाल्यामुळं त्या इतकं मंगल कार्यालय चालत नाही, परंतु साधारणपणे आपल्याला जेवढी अपेक्षा आहे त्याप्रमाणे मंगल कार्यालय चालतं. आहे की तुमच्या वडिलांची पुण्य आहे, वडिलांची आणि आजोबाची पुण्य, ही जमीन जर नसती तर मी हे मंगल कार्यालय चालू करू शकलो नसतो. म्हणजे एक तर या सगळ्यामुळे हे घडून आलं नाही. घडून आलं हे. मला एक विचारच वाटते आता की यशवंत मंगल कार्यालयाच्या माध्यमातून नाव तर आजोबाचं दिलं तुम्ही, हो हो वडिलांची पुण्य आहे, हा आजोबांचा आशीर्वाद आहे. हो हो तर या आतापर्यंत या वाटचालीचं कारण हे ना भूतो ना भविष्य करत हो हो कारण एक सामान्य माणूस एवढं मोठं उभा करतो नाही का, हो हो तर एक फार मोठी डेअरिंग आहे, आशीर्वाद त्याला लागतात. तर या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, म्हणजे कोणामुळे हे घडलं खरं इथं? हां हां हां. आता या पूर्ण याचं श्रेय एकाच व्यक्तीमुळं असं घडायला असं झालेलं नाही. त्याचं कारण असं झालं की माझी आई जी आहे, तर वडील गेल्यापासून तिने हिंमत धरली आणि ती हिंमत धरून कष्ट करत राहिली. म्हणजे खरं श्रेय म्हणजे तिने जर आम्हाला घडवलं नसतं की आम्हाला ती आजही 70 वर्षाची असून सुद्धा आज शेतामध्ये काम करते आमची आई. आज आम्हाला शेतामध्ये जाऊन काम करावं वाटत नाही. आईचं नाव काय तुमचं? आईचं राहीबाई उत्तम सोनवणे. आम्ही त्यांना सॅल्यूट करतो कारण एवढं त्यांनी कष्ट घेते नाही का, कष्ट म्हणजे- वडिलांच्या पाठीमागे हां घराचा गाडा सांभाळते. हां, रिकामं बसून कुठलंही चालत नाही. आपल्याला काम केल्याशिवाय कुठले काहीच वस्तू समाज काहीच देत नसतो. समाज चांगलं झालं तरी चांगलं झालं म्हणतो, वाईट झालं तरी अरे हळहळ व्यक्त करतो, पण देणारा कोणी कोणासाठी देणारा नसतो. स्वतःचं कार्य स्वतःलाच करावं लागत असतं. पण त्याच्यामध्ये अनेक लोकांची मदत घेऊन करावं लागतं. आपल्या स्वभावानुसार असतं किंवा आपण लोकांशी कसं वागतो त्या प्रमाणानुसार असतं. लोकांची दुआ असते, लोकांची त्याच्यामध्ये दुआ असते. अशा प्रकारे हे मंगल कार्यालय म्हणजे साधारण व्यवसाय बऱ्यापैकी आहे. पाहिले आपण की सहज येत नाही माणूस कुठंच,
कारण एक परिस्थिती अशी होती, एक काळ असा होता की वडिलांचं निधन झालं, परंतु वडिलांच्या पाठीमागे आई राहीबाई, मी राहीबाई म्हणण्यापेक्षा राहीमाई असं म्हणेन, की ज्या माईने एवढं चांगलं रत्न घडवलं खरं तर, आणि काबाड कष्ट केले. आजही त्या कष्ट करतात. वयाची 70 पार झालेली आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी झगडणं सुरूच आहे, नाही का, काम करणं सुरूच आहे. आईची बरोबरी कोणीच करणार नाही, वडिलांची बरोबरी कोणीच करणार नाही. अगदी आईवडिलांच्या पुण्याईने, आजोबांच्या पुण्याईने आणि विठ्ठोबाच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की ज्याच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी आहे, नाही का, अगदी त्या व्यक्तीला काहीच कमी पडत नाही. आणि मग हे जे जगणं असतं ते सुंदर होतं. आणि मग हे चांगलं जगल्यात, चांगलं वागल्यात, सामाजिक कार्याची आवड होती, वडिलांचा स्वभाव चांगला होता, या दोन्ही गोष्टी त्यांच्या अगदी कामाला आल्या. आणि आज या मंगल कार्यालयामध्ये स्पर्धा आहे, पण बरं चाललं आहे, नाही का. मला असं वाटतं की देव बरोबर करतो. देव जेव्हा अडचण असते तेव्हा तुम्हाला भरभरून देतो, जेव्हा तुमची अडचण दूर होते तेव्हा तुमचं भागेल एवढं देतो, कारण त्याला माहिती आहे किती द्यायचं नाही. आणि मग ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला या ठिकाणी कमी काहीच पडत नाही. आणि अशी माणसं सुखी असतात, कारण पैसे लाखो कोटी अब्ज जरी आले तरी माणसं दुःखीच वाटतात, भिकारी वाटतात. फार मोजकी माणसं असतात डॉक्टर उद्धव सोनवणे यांच्यासारखी, की जी आहे ना त्यात समाधानी, चला आजचा दिवस निघालाय, उद्या आणखी आपण जोमाने काम करू, अशी माणसं असतात. आणि म्हणून अशा लोकांची मुलाखत घ्यायची असते. सर, मी एवढंच म्हणेन की जे ध्येय तुमच्या मनात ठरवलं आहे त्या ध्येयाने आपण वाटचाल करावी. आणि या ठिकाणी या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांना आपण सहकार्य करत राहावं. निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.